तब्बल 11 नद्यांवरनं हा या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. 11 नद्या, या 11 नद्यांवर असणारी गावं असतील, तिथं असणारी मंदिरं असतील. मला या भाजपच्या आणि RSSच्या लोकांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे, कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? आज इथं शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, ते हिंदू नाही आहेत का त्यांना तुम्ही हिंदू मानत नाही? ज्यावेळी तुमच्या निवडणुका असतात त्यावेळी तुम्हाला हिंदू समाज या ठिकाणी आठवतो, परंतु आता शक्तीपीठमध्ये रस्ते जाताना मात्र हिंदू समाजाची तुम्हाला या ठिकाणी आठवण होत नाही. तुमचं हिंदुत्व या ठिकाणी कसलं आहे? या शक्तीपीठाच्या नावाखाली आता बोरोड्याच्या ज्योतिर्लिंग मंदिरापासून आम्ही हिशोब काढला, नारकर साहेब, किमान 150-200 मंदिरं यामध्ये या ठिकाणी फटका या सगळ्या शक्तीपीठ महामार्गामध्ये किमान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बसणार आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.